ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, आपण नवीन वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि या फटाक्याच्या जल्लोषाने आणि हृदयामध्ये आनंदाचे वातावरण ठेवत असताना आपण या नवीन वर्षामध्ये मोठ्या उत्साहाने प्रवेश केलेला आहे. आणि या नवीन वर्षाच्या उंबरठ्यावरती असतानाच किंबहुना नवीन वर्षाला अगदी जोमाने सुरुवात केलेली असताना आज परमेश्वर आपल्या सर्वांना आपल्या जीवनाची नवीन प्रवास किंवा नवीन जीवनाला सुरुवात करण्यासाठी पाचारण करत आहे. आणि हे नवीन जीवन कसं सुरू करावे हे देखील आपल्याला आजच्या शुभवर्तमानाद्वारे सांगत आहे. आणि हे शुभवर्तमानामध्ये आपण कोणाविषयी ऐकत आहोत? बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाविषयी. जो योहान प्रभू येशूचा मार्ग तयार करण्यासाठी आलेला होता. जो योहान लोकांना पाण्याचा बाप्तिस्मा देत होता, पश्चातापाचा बाप्तिस्मा देत होता. जेव्हा लोक त्या योहानाकडे येतात आणि सांगतात की तुम्ही कोण आहात, तेव्हा योहान कुठल्याही प्रकारची संधी न गमावता, कुठल्याही प्रकारचा विचार न करता मी स्वतः कोण आहे हे स्पष्टपणे लोकांसमोर मांडत आहे. लोकांना स्पष्टपणे सांगत आहे की माझं मिशन काय आहे हे तो सांगू शकला, कारण योहानाला स्वतःची ओळख होती. आणि म्हणूनच या नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असताना देऊळ माता आपल्या सर्वांना एका गोष्टीची जाणीव करून देत आहे, किंबहुना एका गोष्टीविषयी आपलं मननचिंतन करण्यासाठी पाचारण करत आहे की मी कोण आहे. आणि ज्या व्यक्तीला या प्रश्नाचं उत्तर सापडते की मी कोण आहे आणि माझं या समाजामध्ये जगामध्ये येण्याचं मुख्य कारण काय आहे हे जेव्हा त्या व्यक्तीला समजते, तेव्हा ती व्यक्ती सर्वात सामर्थ्यशाली व्यक्ती असते. त्या व्यक्तीला त्याचं मिशन काय आहे याची त्याला जाणीव असते. आणि म्हणूनच बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने चटकन उत्तर दिलं की मी प्रभू येशू ख्रिस्त नाही, मी जगाचा तारण करता नाही, तर मी एक साधा सुद्धा एक व्यक्ती आहे की जो माझ्या मागे येणार आहे त्याच्या चपलाला स्पर्श करण्यात देखील माझी लायकी नाही. परंतु मी पाण्याने बाप्तिस्मा करतो, परंतु जो माझ्या मागे येणार आहे तो तुमचा बाप्तिस्मा अग्नीने करणार आहे, तो तुम्हाला नवीन जीवन देणार आहे. येथे योहानाला स्वतःला उंच करण्याची फार सुंदर अशी सुवर्ण संधी होती. लोकांच्या समवेत, लोकांच्या नजरेसमोर स्वतःला उंच करण्याची एक सुवर्ण संधी होती. परंतु योहानाने कधीच स्वतःला परमेश्वरपेक्षा उंच केलं नाही, तर स्वतःची ओळख काय आहे ते सर्व काही त्या लोकांसमोर मांडली. आपल्याला देखील देऊळ माता आज पाचारण करत आहे. या नवीन वर्षाला सुरुवात करीत असताना सर्वप्रथम आपल्याला आपल्या स्वतःची ओळख पटलेली आहे का? जर आपल्याला स्वतःची ओळख पटलेली नसेल तर नक्कीच आपण समाजामध्ये काहीच करू शकणार नाही. या समाजाच्या जीवनामध्ये जे आपले चढ उतार येणार आहेत, जीवनामध्ये अनेक संकटे येणार आहेत, जीवनामध्ये अप्स अँड डाऊन असणार आहेत, त्या अप्स अँड डाऊन्सला किंवा जीवनामध्ये दुःख आणि सुखाला आपण सामोरे जाऊ शकणार नाही जर आपल्याला स्वतःची ओळख नसेल तर. परंतु ज्या व्यक्तीला स्वतःची ओळख पटलेली आहे, स्वतःचं मिशन काय आहे आणि आपलं या जगामध्ये अस्तित्व काय आहे या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला सापडलं आणि याची जाणीव जर आपण झाली आणि जर त्याप्रमाणे आपण जीवन जगत राहिलो तर मला तरी वाटते आपण समाजामध्ये, जगामध्ये अगदी सुखी आणि आनंदी जीवन जगणार आहोत. आणि म्हणून सर्वप्रथम स्वतःला जाणून घेणे फार गरजेचं आहे. आणि म्हणून या नवीन वर्षामध्ये आपण पदार्पण करत असताना आपण स्वतः मननचिंतन केलं पाहिजे की यापुढे या नवीन वर्षामध्ये माझं कार्य काय असणार आहे, मी कशा प्रकारे माझं जीवन जगणार आहे, किती लोकांना, किती लोकांच्या जीवनामध्ये मी आनंदी देणार आहे, माझ्यामधील स्वार्थीपणा, माझ्यामधील अहंकारपणा, माझ्यामधील खूप काही दुर्मिळ गोष्टी मी नक्कीच बाहेर काढणार आहे का, मी इतरांवरती प्रेम करणार आहे का, इतरांना मदत करणार आहे का, आणि अशा कुठल्या गोष्टी मी करणार आहे जेणेकरून मी परमेश्वराला प्रसन्न करू शकेल, जेणेकरून मी माझ्या कुटुंबाची काळजी घेऊ शकेल, जेणेकरून मी माझ्या मित्र परिवारांना आनंदित आणि सुखी राहू शकेल. या नवीन वर्षामध्ये आपण स्वतःच्या जीवनावरती मननचिंतन करूया, स्वतःच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करूया. आणि सर्वप्रथम माझं अस्तित्व काय आहे, माझं गोल काय आहे किंवा माझा प्रवास कुठे चाललेला आहे याची आपण जाणीव करून घेऊया आणि स्वतःची ओळख पटवण्याचा प्रयत्न करूया. आणि ज्या व्यक्तीला स्वतःची ओळख पटलेली आहे ती व्यक्ती इतरांचं दुःख समजून घेत असते, ती व्यक्ती इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करत असते. आणि म्हणूनच ज्याप्रमाणे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला स्वतःची ओळख होती आणि म्हणूनच
त्याला त्याचं मिशन कार्य काय आहे हे ठाऊक होतं आणि त्याला तारण करता प्रभू येशू ख्रिस्त याची जाणीव होती. आपण देखील बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाप्रमाणे स्वतःची ओळख पटवून घेण्याचा प्रयत्न करूया. आपलं मिशन कार्य याच्यावरती आपण फोकस केंद्रित करण्याचा प्रयत्न करूया. परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आपला जो तारणार आहे त्याला आपण स्वीकारण्याचा प्रयत्न करूया आणि आपली वाट सुधारण्याचा प्रयत्न करूया. आपलं जीवन बदलण्याचा प्रयत्न करूया आणि या नवीन वर्षामध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करूया, ज्यामुळे परमेश्वराला नक्कीच आनंद होईल आणि आपल्या स्वतःमध्ये देखील आनंदाचं वातावरण निर्माण राहील. आमेन.